सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी निवडणूक पार पडतीये। या ठिकाणी चौरंगी अशी लढत होतीये। याचा आपल्या भाचीला निवडून आणण्यासाठी चक्क मामा मैदानात उतरला। मामाने हनुमान मंदिरासमोर उभा राहून भाविकांनी नागरिकांना आपल्या भाचीला मतदान करण्यासाठी गेल्या 7 दिवसांपासून धडपडतात। प्रभाग 3 मधील उमेदवार सौ हेमा चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर उमेदवारी लढवतात, तर आपल्या भाचीसाठी मामा पुढे आला। विजय चव्हाण हे गेली 7 दिवस झाले जत मधील बाजारपेठेतील मारुती मंदिर समोर सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत मतदार आणि भाविक हनुमान मंदिरासमोर उभारून मताची विनवणी करतात। प्रत्येक मतदाराला गाठ पडून भाची हेमा चव्हाण व सागर चंपानवार व नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे सरकार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। नमस्कार, मी विजय शंकरराव चव्हाण, प्रभाग 3 मधून माझी भाची हेमा शरद चव्हाण आणि तसेच सागर अण्णासाहेब चंपानवार हे 2 उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभे आहेत। सकाळी देवदर्शनासाठी लोक इथं मारुतीला येतात, मग त्यांना मी मताची विनवणी करण्यासाठी इथं मारुती मंदिरासमोर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मी इथं मारुती देवळाजवळ थांबून लोकांच्या गाठीभेटी घेतो। तसेच आदरणीय जगताप साहेब, सुरेश शिंदे सरकार, अतुलजी कांबळे यांच्या तसेच उभाटाचे आमचे बंटी दुधाळ यांचं आम्हाला मोठं सहकार्य मिळालेलं आहे। अशा तऱ्हेनं ही इलेक्शन आम्ही पार पाडत आहोत। मी लोकांच्या आतापर्यंत होम टू होम जाऊन सगळ्यांना मतासाठी मी विनवणी केलेली आहे। लोक चांगला प्रतिसाद आम्हाला देत आहेत। तसेच मी शिवसेनेचा शहर प्रमुख या नात्याने आणि तसंच माझं काम मी करोना काळात आम्ही पोलिसांना व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही आत्तापर्यंत म्हणजे करोनाच्या काळात अन्नदान आणि ज्या ह्यांचे म्हणजे कर्मचाऱ्यांची सेवा केलेली आहे, त्याचं सुद्धा कुठंतरी आम्हाला फळ मिळणार आहे। आणि ह्या अशा तऱ्हेनं आम्ही इलेक्शनला उभारलेलं आहे। तरी सर्वांनी आम्हाला मतदान करून सहकार्य करावे। आमचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळ घड्याळ। नमस्कार, मी सागर चंपानवार प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पक्षातून उमेदवारी लढवतो आहे। माझ्या उमेदवारीसाठी माननीय आमचे नेते विलासराव जगताप साहेब, कमलगौड रवी पाटील साहेब, अतुलदादा कांबळे, सेनेचे आमचे बंटीदादा दुधाळ यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य तळागाळातल्या मुलाला एका बलाढ्य अशा लढतीत उतरून कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे। ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि नेत्यांनी कार्यकर्त्याच्या पाठीशी उभारलं पाहिजे हे खरं दाखवून देणारी ही निवडणूक आहे। माझ्या रूपाने सर्व नेत्यांनी माझ्या पाठीशी उभं राहून जी मला उमेदवारी दिली आहे त्याचं हे द्योतक आहे। आम्ही गेले 5 दिवस जवळजवळ 6 ते 7 फेऱ्या आमच्या होम टू होम प्रत्येकाच्या घरी झालेल्या आहेत। प्रत्येक मतदाराच्या अडचणी आम्ही जाणून घेत आहोत, प्रत्येक मतदाराच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। मतदारांनी आम्हाला एकदा जर आशीर्वाद दिला तर आम्ही एवढं वचन नक्की देतो, या बाजारपेठेतील मारुती मंदिरासमोर उभारून बाजारपेठेतील कोणत्याही व्यापाऱ्याला आमच्याकडून त्रास होणार नाही, कोणीही दमदाटी करणार नाही। कोणीही दमदाटी करत असेल तर आम्ही त्याचा तोडगा काढू। आणि सर्व व्यापाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की एक तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही संधी द्या, मतदानरूपी आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्हाला एकदा संधी द्या। आम्ही सर्व जनतेची कामं आहेत ही एकनिष्ठपणे राहून करू। मी हेमा शरद चव्हाण, वार्ड क्रमांक 3 मधून उभे। माझं चिन्ह घड्याळ आहे। 3-4 दिवस झालं प्रचार करते। बोला मी सगळ्यांच्या सहकार्याने मी समस्या ऐकले, त्यांची सोडण्याचा प्रयत्न करतो। मी त्याच्या मदतीने काम करेन।